नमस्कार. आपण मागच्या तासाला 7.1 मधली पहिली 8 गणितं आपण पाहिली होती. आज आपण 9व्या गणिताकडे जातोय. 9व्या गणिताची आकृती अशी आहे पहा. यामध्ये हा 10 सेमी आहे, 10 सेंटीमीटर इथपासून असं दिलेलं आहे पहा. आणि इथं 14 दिलेलं आहे. बरोबर आहे. त्यांनी सांगितले वृत्तचित्र आकाराच्या चपट्या गोळ्यांचे वृत्तचित्र आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टर्न आहे. वेस्टर्न म्हणजे गोळ्या ठेवायचं ते झाकण आहे, म्हणजे ते डबा आहे थोडक्यात वेस्टर्न. वृत्तचित्र आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टर्न आहे लांबी. आता ही 14 मिलीमीटर आहे बघा. आपल्याला माहिती आहे बघा, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर. 1 2 3 4 5 6 7 भाव आहेत पाय. या 7 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. जेव्हा आपण लहान्याचं रूपांतर मोठ्यात करतो त्यावेळेस, म्हणजे इकडून तिकडे जर जायचं असेल आपल्याला तर भागायचं असतं, आणि तिकडून इकडे यायचं असेल लहान्याचं मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं असेल तर गुणायचं असतं. तर कितीने गुणायचं आणि कितीने भागायचं तर याच्यामध्ये अंतरावरती अवलंबून असतं. मिलीमीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर एकच घर आहे म्हणजे एकच शून्य द्यायचा, मग इकडून तिकडे जायचं म्हणून भागायचं. आणि जर किलोमीटरचं मीटर करायचं असेल तर 1 2 3 घर आहे म्हणून किलोमीटरचं मीटर करताना 1000 ने गुणायचं. इकडून इकडे येताना गुणायचं, इकडून तिकडे जाताना भागायचं. आता इथे मिलीमीटर सेंटीमीटर आहे, मग वृत्तचिती आकाराचं काय म्हणे वेस्टर्न. वृत्तचिती वेस्टर्न असं नाव द्यायचं. आर बरोबर, आता मला सांगा, हा डी आहे हेच कळत नाही आपल्याला. इथून हे बघा, इथून इतका जास्त नाही, हे व्यास असतो व्यास. हा व्यासच दिलेला आहे 14. म्हणजे डी बरोबर 14, डी बरोबर 2r, 14 बरोबर 2r, आर बरोबर 14/2, म्हणजे हे झालं 7 मिलीमीटर. बरोबर. आणि मिलीमीटरचं सेंटीमीटर करायचंय मला. मिलीमीटर पासून सेंटीमीटर फक्त एक घर आहे, तिकडे चाललोय मी, म्हणजे भागावं लागेल म्हणून 7/10 सेमी असंच ठेवतो. आणि ही त्याची उंची असं वाकून बघा, h बरोबर 10 सेमी. आता हे जे वेस्टर्न आहे, एका गोळीची त्रिज्या, पुढे गोळीची त्रिज्या दिली आहे 7 मिमी आणि उंची दिली 5 मिमी असल्यास किती गोळ्या मावतील म्हटले, म्हणजे आतमधलं मावतील म्हणजे घनफळ काढावं लागतं. या ठिकाणी तुम्हाला वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग h बरोबर आहे. वृत्तचिती वेस्टर्नाचे घनफळ म्हणा, वृत्तचित्री वेस्टर्नाचे घनफळ पाय आर वर्ग h. पायची किंमत मी टाकत नाही कारण मला पुढे भागायचंय, गोळ्यांची संख्या काढायची. आर चा वर्ग म्हणजे 7/10 आहे बघा, त्याचा वर्ग, आणि h म्हणजे किती आहे 10. पाय गुणिले 7/10, 7/10 आणि 10 असंच. वर्ग असल्यामुळे दोनदा लिहिला, 10 कॅन्सल. पाय गुणिले 7 गुणिले 7/10 हे आलं वृत्तचिती वेस्टर्नाचं घनफळ. आता पुढे काय म्हणतायत ते, एका गोळीसाठी असं म्हणायचं. आर किती आहे बघा, त्रिज्या 7 मिली, 7 मिमी आहे परत, म्हणजे 7/10 सेंटीमीटर, 10 ने भागायचंय. आणि उंची h 5 मिमी आहे म्हणजे 5/10 सेमी आहे. मग गोळीचे घनफळ, चपटी गोळी आहे, अशी असती गोळी साधारणतः बघा, अशी असते ना, जाडी गोल असती बघा. तिचा आकार तुम्ही जर नीट पाहिला, जसं आपण केळी सोलतो, आपण हे केळी अशी कट करतो की नाही शिकरण करताना, तर ती चपटी जी होते ना तिचा आकार वृत्तचिती आकारात असतो. किंवा आपण नाणी तयार करतो, 1 रुपयाचे 2 रुपयाचे ठोकळे आहेत ना, त्याचा आकार सुद्धा वृत्तचिती आकाराचा आहे. अगदी तसंच गोळीचा पण आकार तसा असल्या कारणानं तो वृत्तचिती आकार आहे. म्हणजेच गोळीचे घनफळ म्हणजे वृत्तचितीचे घनफळ. पाय आर वर्ग h. पायची किंमत भरणार नाहीये मी, आर म्हणजे 7/10 वर्ग आणि h म्हणजे 5/10. पाय गुणिले 7/10, 7/10. फक्त वर्ग असल्यामुळे तो दोनदा लिहिला, बाकी काही केलेलं नाही.
दोन्हीकडे एकच सूत्र आहे पाय आर वर्ग, कारण का ही पण वृत्तचिती आकार आहे, त्याचा आकार गोळीचा आकार पण वृत्तचिती आहे. मग गोळ्यांची संख्या बरोबर, पुन्हा एकदा सांगतो बघा, इथे ज्याची संख्या असते त्याचं घनफळ खाली भागिले असतं. गोळ्यांची संख्या म्हणजेच गोळीचे घनफळ, एका गोळीचे घनफळ, आणि वर वृत्तचिती वेष्टनाचे घनफळ. हे घनफळ वरती पाय गुणिले 7 गुणिले 7/10 भागिले पाय गुणिले 7/10 7/10 आणि 5/10. पाय पाय कॅन्सल. वरती 7 गुणिले 7/10 आणि खाली तिघ काय होती, भागिले उलट गुणिले होती. 10/7 10/7 आणि 10/5. 7 7 गेले 2 आणि 10 10 गेले. उत्तर 100 आलं बघा. म्हणजे किती गोळ्या तयार होती या ठिकाणी. वृत्तचितीचे घनफळ पाय आर वर्ग एच या ठिकाणी चपट्या गोळ्याचं घनफळ 10 सेंटीमीटर आहे. गोळ्यांचं घनफळ वृत्तचिती आकाराच्या गोळ्याचं घनफळ 10 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. आरची किंमत 10. त्यानंतर एक क्वेश्चन आहे, एका गोळीची किंमत त्रिज्या 7 आणि उंची 5 आहे. त्रिज्या 7 आहे म्हणजे 7 मिलीमीटरच आहे ना, मिलीमीटर, आणि 5 मिलीमीटर म्हणजे 7/10 5/10 मिलीमीटरचं सेंटीमीटर करायचं, लहान्याचं मोठ्यात रूपांतर करायचं. गोळ्यांचे घनफळ, गोळीचे घनफळ, एका गोळीचे घनफळ म्हणा लागेल. पाय आर वर्ग एच पाय गुणिले 7/10 वर्ग गुणिले 5/10 7/10 2 ओके. वेस्टर्नाचे घनफळ, त्याची लांबी म्हणजे उंची दिलेली 10 आणि त्रिज्या 7/10 म्हणजे पाय गुणिले 7/10 गुणिले 7/10 गुणिले h10. बरोबर आहे. म्हणजेच पाय 7/7 गुणिले 7 गुणिले खाली 10 राहील, एक 10 कॅन्सल झाला. पाय 7 गुणिले 7/10 पाय गुणिले 7/10 7/10 गुणिले 5/10 7 गुणिले 7/10 गुणिले 10/7 10/7 10/5. 7 7 कॅन्सल, 10 10 कॅन्सल, भागिले 5 आहे ना हे बघा ना. 5 गुणे 10 10 गुणे 20. किती गोळ्या तयार होतील? त्या वेस्टनात 20 गोळ्या मावतील, असं उत्तर लिहायचं. वेस्टनात 20 गोळ्या मावतील. कळलं का? आता या ठिकाणी पुढचं गणित समजलं पाहिजे. आता बघा, मी आकडेमोड करताना थोडीशी गडबड केली तर आपलं उत्तर चुकत होतं, म्हणून घाई करायची नाहीये. काळजीपूर्वक आपण आकडेमोड करायची आहे, कारण आपल्या चुका ज्या होतात ते सूत्र आपण पाठ करतो पण आकडेमोड करताना घोळ करतो, म्हणून काळजीपूर्वक करायचंय. चला पुढचं गणित बघूया. 10वं गणित. एक आकार दिलाय बघा त्यांनी. खेळण्याचा आकार आहे. ते म्हणतात आकृतीमध्ये मुलांचं एक खेळणं आहे, ते एक अर्धगोल व एक शंकू आहे. हे बघा खाली अर्धगोल आहे, हा शंकू आहे. बरोबर आहे. यांच्या सहाय्याने केले आहे. आकृती दर्शवल्याप्रमाणे मापांवरून खेळण्याचं घनफळ आणि पृष्ठफळ काढा. घनफळ म्हणजे आणि पृष्ठफळ. आता याचं एकूण पृष्ठफळ म्हणजे मगाशी एक खेळणं आपण त्याचं पृष्ठफळ काढलं होतं, म्हणजे त्याला जे जोडले होते त्यांचं एकूण वक्र पृष्ठफळ घेतलं होतं. कळतंय का? आता शंकू आकृती. भागासाठी
आता शंकवाकृती भाग जो आहे त्याची माहिती देतोय मी. त्यांनी दिलंय बघा, याची दिलाय 4, आर दिलाय 3. म्हणजे इथं हा जो भाग आहे हा 4 आहे, हा 3 दिलाय. म्हणजे आपल्याला लगेच एल पण काढावं लागेल. पायथागोरस प्रमेयाने एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 9 अधिक 16 म्हणजे 25. दोघा वर्गमूळ घेऊ. एल बरोबर वर्गमुळात 25 म्हणजे 5 सेमी. म्हणजे शंकूचे सगळे मिळाले. आता कोणतं अर्धगोलाकृती किंवा अर्धगोलासाठी काय काय त्रिज्या आहे फक्त आर बरोबर, बस याला एवढंच लागतं. आता घनफळ काढू. मग खेळण्याचे घनफळ बरोबर, खेळण्याचे घनफळ बरोबर काय, शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय आहे बघा, 1/3 पाय आर वर्ग एच. आणि अर्धगोलाचं घनफळ 2/3 पाय आर घन. कळलं? आता इथं आपण कॉमन घेऊ. इथं बघा खाली 3 आहे, खाली 3 आहे म्हणजे 1/3 कॉमन निघेल. 1/3 इथं पाय आहे, इथं पण पाय आहे, आणि इथं आर वर्ग आहे, इथं आर चा घन आहे. आर वर्ग कॉमन घेतो बघा. 1/3 गेला, पाय गेला, आर वर्ग पण आला. ती गजन निघाली. राहिला कोण, एच. इथं 3 बाहेर गेलेला आहे, वर राहिला 2, पाय गेला आहे आणि आर 3 होते, 2 बाहेर गेले म्हणून 1 आर शिल्लक राहील. ही महत्वाची पायरी बरं का. सोपं गणित अशी शॉर्टकट शिकवतोय मी तुम्हाला. जर नाही शॉर्टकट समजत तर याच्या किमती बाहेर सरळ सरळ ते पण सांगतो वाटलं. 1/3 पाय, 1/3 इथं होता, पाय होता, आणि आर वर्ग आर घन मध्ये आर वर्ग घेतला. इथं राहिला एच अधिक, वर राहिला 2, पाय गेला आणि आर चा घन आहे, त्यात 2 गेले म्हणजे 1 राहिला. किमती भरा. 1/3 पायची किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 3.14. आर चा वर्ग, आर म्हणजे 3 आहे म्हणून 3 चा वर्ग एच 4 आणि 2 गुणिले 3. 3 चा वर्ग 9 आणि हे 3 गुणे 6 च्या 10 होईल. 3 त्रिक 9 म्हणजे 3.14 गुणिले 30. शून्य तसाच. 3 ने 3 चौक 12, 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9. पॉइंट नंतर 2 घर असल्यामुळे 2 घर. घनफळ काढतो आपण. घ सेमी किंवा सेंटीमीटर घन हे त्याचं उत्तर असेल. याच गणितामध्ये तुम्ही असं करू शकता. 1/3 3.14 आर चा वर्ग गुणिले एच किती आहे 4 अधिक 2/3 3.14 आणि 3 चा घन. 3 चा आता इथं 1/3 3.14 3 2 झाले हा आणि 4 3 3 कॅन्सल अधिक 2/3 3.14 आणि 3 3 झाले आहे 1 3 कॅन्सल. आता 3 चौक 12 3.14 गुणिले 12 आणि 3.14 गुणिले 3 त्रिक 9 9 दे गुणिले 18. हे दोघांचा गुणाकार करा, हे दोघांचा बेरीज करा, एवढंच उत्तर येईल. ही दुसरी पद्धत. तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने करा. कॉमन घ्या किंवा डायरेक्ट किमती भरा. आता आपल्याला काय काढायचंय, एकूण पृष्ठफळ. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. हे सगळ्यात महत्वाचं. खेळण्या जेव्हा जोडतो आपण याचं एकूण पृष्ठफळ काढायचं म्हणजे त्यातल्या ज्या भाग असतात त्यांचं वक्र पृष्ठफळाची बेरीज करायची असते. शंकूचं वक्र पृष्ठफळ पाय आर एल आणि अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ, अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ 2 पाय आर वर्ग. एकूण पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग असतं गोलाचं. अर्ध केलं तर 2 पाय आर वर्ग. आणि वक्र आहे गोलाचं एकूण पृष्ठफळ 3 पाय आर वर्ग आहे. म्हणजे सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. आता इथं पाय पाय कॉमन घेतो.
एक आर पण कॉमन निघेल, पाय आणि आर इथे राहिला एल, 2 पाय बाहेर गेला, एक आर गेला. किंवा तुम्ही डायरेक्ट पायची किंमत 3.14 गुणिले आर टाका, एल टाका, अधिक 2 गुणिले 3.14 आर टाकून द्या. 3.14 गुणिले 3 कंसात एल 5 आहे, 2 गुणिले 3, 3 गुणिले 6, 6 5 11, म्हणजे 3.14 गुणिले 33, 3 चौक 12, 3 आणि 1 4, 3 त्रिक 9. पॉइंट नंतर 2 घरे, 2 घर पॉइंट द्या. एक आपण एकूण पृष्ठभाग काढतोय म्हणजे चौरस सेमी काढतोय. 103.62 चौरस सेंटीमीटर. सरळ सरळ छानपैकी अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. अतिशय छान आणि सुंदर गणित होतं बघा. या ठिकाणी काय काय काढायचंय आपल्याला ते कळलं पाहिजे, म्हणून आपल्याला आधी समजून घ्यायचंय. अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचं. आता आपण 11व्या गणिताकडे जाऊयात. 11वं जे गणित आहे ते आकृती दाखवलेल्या बीच बॉलचं पृष्ठफळ व घनफळ काढायचे. बॉल म्हणजे गोलाकार आकार आहे त्याचा, आणि तुम्हाला हे जे असा बॉल दिलाय आणि तुम्हाला इथून इथपर्यंत हे असं दिलंय. तुम्हाला हे किती दिलंय बघा, स्पष्ट दिसत नाहीये, प्रिंटिंग मिस्टेक आहे त्या ठिकाणी. आपण सेमीच्या पुस्तकात पाहूयात. बेचाळीस दिलेले, 42 किती दिलेले, 42 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी बेचाळीस दिलेला आहे. म्हणजेच मला सांगा, हे तुम्हाला इतकं दिलं अंतर, म्हणजे इथं जर आपण जोडलं तर त्याचा केंद्र व्यास होईल. म्हणजे डी तुम्हाला 42 दिलेला आहे, हे आपल्याला इथे समजायला पाहिजे. डी बरोबर 2r, 42 बरोबर 2r, 42 भागिले 2 बरोबर r, r बरोबर 21 सेंटीमीटर. हे आलं r. आता तुम्हाला गोलाचं काय विचारलंय, गोलाचं घनफळ आणि गोलाचे पृष्ठफळ. पृष्ठफळ आणि घनफळ तुम्ही काढू शकाल ना. आता बघा, गोलाचे पृष्ठफळ 4 पाय r वर्ग आणि गोलाचे घनफळ 4/3 पाय r घन. बस. पायची किंमत माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला दिलेली नाही, मग आपण ती 22/7 घेणार आहोत. जेव्हा ती दिलेली नसते तेव्हा ती 22/7 घ्यायची असते. मग 4 गुणिले 22/7 आणि हा 21 चा वर्ग, 4 गुणिले 22/7, 21 गुणिले 21. संपलं. एवढा गुणाकार तुम्ही करा आता. 4/3, 22/7, 21 चा घन, 4/3, 22/7 घन म्हणून 3 झाल्या. 7 त्रिक 21, 3 3 कॅन्सल. याचा गुणाकार 88, या दोघांचा गुणाकार 441. 8 1 8, 8 चौक 8 1 8, 8 चौक 32, 32 37 35, 8 10, 8 8 3. संपलं. घ सेमी घनफळच आहे ना ते. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या किमती काढू शकता. पण पायची किंमत 3.14 घेतल्यामुळे आपल्या पुस्तकामध्ये जे उत्तरं येतं ती त्याची पॉइंटमध्ये आलेली आहेत. असो, या ठिकाणी आपण आता 12व्या गणिताकडे जाऊयात. 12व्या गणितामध्ये बघा, नीट तुम्ही जर अभ्यासलं तर हे असं उत्तेजित आकाराचं एक भांड आहे आणि इथं परत पाण्याची पातळी, बरोबर आहे. आणि नेमकी जेवढ्या भागात पाणी त्याची उंची दिली तुम्हाला 30, आणि आतमध्ये एक गोळा आहे, त्यात पाण्यात बुडाल. खरं तर हे काठोकाठ भरलेलं सांगायला पाहिजे होते, नीट प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या उत्तेजित आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे. या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी बुडालेली आहे. धातूची 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी. आता हे उत्तेजित आकार आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. मग पाण्याने भरलेल्या
किंवा पाण्याचे घनफळ, पाणी किती आहे ते काढू आपण. पाण्याचं घनफळ, आता हा आकार सुद्धा वृत्तचिती आकाराचा आहे. खरं तर हे भांड भरलेलं द्यायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या. त्याची याची दिली बघा वृत्तचितीसाठी. वृत्तचितीसाठी एच 30 सेंटीमीटर आणि डी दिलाय 14. डी बरोबर 2R, 14 बरोबर 2R, R बरोबर 14 म्हणजे 7 आलं. मग पाण्याचे घनफळ बरोबर वृत्तचितीचं घनफळ, पाण्याचं म्हणजे वृत्तचिती आकार आहे. किमती बरोबर 22/7 R चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग आणि एच किती दिलाय 30. त्यामध्ये असणाऱ्या पाण्याचं घनफळ फक्त मी काढतोय. 22 × 154 गुणिले 30, 3 चोक 12, 15 ने 1 16. घनफळ आहे घसे. कळतोय का? काहीच केलं नाही. हे जे पाणी जेवढ्या भागात आहे ऍक्च्युली भरलेलं द्यायला पाहिजे, पण नाही दिलेलं, जाऊ द्या. म्हणजे पाण्याचं घनफळ काढतोय. पाण्याचा आकार सुद्धा वृत्तचिती आकाराचा आहे बघा आतला, म्हणून पायावर एच. पायची किंमत R दिलेला आहे आपल्याला 7, डी दिलेला आहे तो पण तसा, आपण 7 काढला, 7 चा वर्ग. हे बघा हे अंतर जेव्हा दिलेलं असतं ना आपल्याला, म्हणजे थोडक्यात याची व्यास दिलेला असतो आपल्याला, व्यास डोकं चालवायचं म्हणजे R काढावं लागेल. R ची किंमत टाकली, याची दिलेला आहे 30 आणि कॅल्क्युलेशन्स केले. आता आतमध्ये गोळी, त्याला काय म्हणलं त्यांनी, धातूची गोळी. दोन सेंटीमीटर व्यासाची बरोबर. बी बरोबर 2R, 2 बरोबर 2R गुणिले 2 भागिले म्हणजे R आला 1 सेंटी. धातूचं पण तुम्हाला त्याचं पण घनफळ काढावं लागेल. धातूच्या गोळीचे घनफळ गोळीचा आकार गोलासारखा आहे म्हणजे गोलाचे घनफळ 4/3 पाय R घन. R ची किंमत 1 चा घन 88/21. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर तुम्हाला सोपे करायचे असतील तर या ठिकाणी पायची किंमत जर टाकली नसती तर आपले कॅल्क्युलेशन सोपे झाले असते. पण आता मी पायची किंमत टाकून बसलोय, तरी आपण वाटलं तर असं करूया, पाय तसंच ठेवू. पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 30, पाय गुणिले 49 गुणिले 30, 0 असाच 9 3 9 27, 12 9 14 पाय घ घनफळ आहे ते 1470 पाय. इथे सुद्धा आता मी पायची किंमत टाकत नाही. 4/3 पाय गुणिले 1 चा घन म्हणजे 4/3 पाय. 1 चा घन एकच असतो, घ सेम. आता त्यांनी आपल्याला विचारले तर पाण्याचे घनफळ काढायचे. आता पाण्याचं घनफळ म्हणजे भरलेलं भांड असणार आहे, पाणी बाहेर पडणार आहे किंवा हे पाणी आता वाढणार आहे. मग आपल्याला राहिलेलं पाण्याचं घनफळ म्हणजे त्यात गोळी गेल्यामुळे पाणी थोडीशी उंची वाढेल, म्हणजेच त्याचं घनफळ काढताना आपल्याला काय करावं लागेल, पाण्याचे घनफळ बरोबर म्हणजे पाण्याचे घनफळ बरोबर वृत्तचितीतील पाण्याचे घनफळ वजा गोळीचे घनफळ 1470 पाय वजा 4/3 पाय. इथे पाय पाय कॉमन घेतला, 1470 वजा 4/3. खाली 3 ने गुणा, वर 3 ने गुणा, 3 0 0 3 7 21, 12 2 14, 3 आणि 1 4 वजा 4/3 पाय 4407/3 पाय 406 म्हणा. 3 1 3 3 चौक 12 3 7 18 भाग काय जात नाहीये या ठिकाणी. आता पायची किंमत टाकूयात. तुम्हीच टाका पायची किंमत 3.14 टाका किंवा 22/7 टाका आणि उत्तर पॉइंट मध्ये आणा.
या ठिकाणी आपला 7.1 संपलेला आहे. आता आपण जातोय पुढच्या भागाकडे. पुढच्या भागाचं टॉपिकचं नाव जे आहे त्याची सूत्र आपण आता पाहणार आहोत. फक्त सूत्र घेणार आहे त्याची उदाहरणं मी नंतरच्या तासाला घेणार आहे. त्याला शंकुछेद असे म्हणतात. शंकुछेद म्हणजे तो असा आकार असतो बघा, बादलीचा आकार. वरती पण वर्तुळ असतं, त्याची त्रिज्या r1, खाली पण एक वर्तुळ असतं, त्याची त्रिज्या r2. दोघांमध्ये उंची h, ही तिरकस उंची. म्हणजे इथे थोडक्यात हा शंकू आहे की नाही, हा इथून जर कापला आपण, इथून कापला तर वर एक शंकू मिळेल. राहिलेला जो भाग आहे दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणायचं शंकुछेद. काय म्हणायचं त्याला? शंकुछेद. आपला पाण्याचा ग्लास की नाही, त्याचा आकार शंकुछेद. तुमच्या बादलीचा आकार शंकुछेद. शंकूची जी सूत्र आहेत त्यामध्ये थोडासा बदल करणार आहोत आपण, आणि बाकी 30 सूत्र आहेत, फक्त थोडीशी ऍडजस्टमेंट, कारण या ठिकाणी 2 त्रिज्या आहेत. मग बघा, शंकूची वक्र पृष्ठफळ, शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ होतं वक्र पृष्ठफळ पाय आर एल. शंकूचे एकूण पृष्ठफळ पाय आर कंसात आर अधिक एल. शंकूचे घनफळ 1/3 पाय आर वर्ग एच. आणि पायथागोरसचा प्रमेय होता बघा, आर वर्ग अधिक एच वर्ग. ह्या सूत्रामध्ये थोडेसे बदल करून मी तुम्हाला सूत्र सांगणार आहे. या ठिकाणी 2 त्रिज्या येतात, 2 वर्तुळ येतं, त्यामुळे 2 त्रिज्या आहेत. मोठ्याची त्रिज्या r1, लहान्याची त्रिज्या r2. म्हणून पायथागोरस प्रमेयाने एल वर्ग बरोबर r1 वजा r2 चा वर्ग अधिक h चा वर्ग. सूत्रात r च्या ऐवजी फक्त 2 त्रिज्या आहेत नाहीत, म्हणून r1 वजा r2 कंसाचा वर्ग. हे सूत्र आहे पायथागोरसच्या प्रमेयाने एल आणि एच ठिकाणपैकी कोणते 2 दिले. त्यानंतर शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल आहे, r च्या ऐवजी r1 अधिक r2 एल घ्यायचा. हे वक्र पृष्ठफळ आहे, इथं r आहे, इथं 2 त्रिज्या येतात, मग r च्या ऐवजी 2 त्रिज्यांची बेरीज करायची. शंकूचे एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ मधला भाग, तळाचं क्षेत्रफळ आणि वरचं क्षेत्रफळ. मला सांगा, पाय r1 अधिक r2 एल हे झालं वक्र, अधिक वरच्या वर्तुळाचं किती, पाय आर वर्ग म्हणजे पाय r1 वर्ग, खालच्या वर्तुळाचं पाय r2 वर्ग. बघा, पाय r1 अधिक r2 एल हे झालं वक्र पृष्ठफळ, वरच्याचं पाय r1 वर्ग, खालच्याचं पाय r2 वर्ग. हे सारे शंकूचे एकूण पृष्ठफळ झालं. शंकूचे एकूण पृष्ठफळ हे झालं वक्र पृष्ठफळ. आणि आता शंकूचे घनफळ सूत्र लक्षात ठेवावं लागेल, 1/3 पाय. फक्त हा r आहे ना, प्रत्येक ठिकाणी r बदलायचा आहे. आता इथं r1 चा वर्ग, r2 चा वर्ग, r1 r2 आणि गुणिले h तसाच. म्हणजे फक्त या r वर्गच्या ऐवजी एवढे 3 जण भरायचे. इथे या पाय r कंसात r अधिक l आहे, त्याच्या ऐवजी इथे r च्या ऐवजी r1 अधिक r2 भरायचे. आणि हे एकूण पृष्ठफळ कॉमन सेन्स वापरायचं आहे. वक्र पृष्ठफळ अधिक वरचं क्षेत्रफळ अधिक खालचं क्षेत्रफळ, आणि हे पायथागोरसचा प्रमेय. अशी 4 सूत्र आहेत. या 4 सूत्रावर आधारित आपण पुढच्या तासाला, तुम्हाला शंकुछेदाचा आकार कळलाय ना, बादलीचा आकार, पुढच्या याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती आपण पाहूयात. जास्त उदाहरण नाही आहेत, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.